मी 2015ला जी पहिली नगरपालिकेची निवडणूक लढवली होती, ती निवडणूक मी शिवसेनेमध्ये मी त्यावेळेस होतो आणि शिवसेनेमध्ये असताना मी तिथून निवडून आलेलो होतो आणि काँग्रेससोबत युती करून त्यावेळेस आम्ही काँग्रेसचा अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष असं करून आम्ही समीकरण करून प्रथम उपाध्यक्ष बनण्याचा मला जो मान मिळाला होता, त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रस्ते आणि नाल्यांचे कामं आम्ही प्रथम 2.5 वर्ष मला मिळाल्यानंतर 2.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात ते कामे आम्ही पार पाडली। युती करणे नाही करणे हा त्या पक्षाचा विषय आहे। आज राजुऱ्यामध्ये जर संघटनेला वाटलं असेल की काँग्रेससोबत आपण बसलं पाहिजे, तर राजुऱ्यामध्ये काँग्रेस आणि संघटना एकत्रित आली। गडचांदूरमध्ये संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना असं वाटलं नसेल की आपण काँग्रेससोबत गेलं पाहिजे, तर ते आमच्यासोबत इथे आले नाही। परंतु आमचे मित्रपक्ष महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा आमच्यासोबत एक मोठ्या प्रमाणात आहे, ठामपणे आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्यासोबत कधी न येणारी वंचित बहुजन आघाडी ही आज आमच्याकडे असल्यामुळे, आमच्या आघाडीमध्ये असल्यामुळे त्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात इथे मोठ्या फरकाने विजय संपादित करू असा मला आत्मविश्वास आहे। निवडणूक जिंकण्याचा पूर्ण आमचा मानस आहे आणि तसं चित्रसुद्धा तुम्हाला आज गडचांदूरमध्ये पाहायला मिळणार की आमची स्थिती काय आहे, तुम्ही जर या सगळ्या गडचांदूरकरांचं मत घेतलं। परंतु आम्हाला भीतीसुद्धा त्याच मतचोरींची आहे आणि आम्हाला भीतीसुद्धा EVMची सुद्धा आहे। नमस्कार, आप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका लागलेल्या आहेत। खरं तर राजुरा विधानसभा क्षेत्रातल्या या गडचांदूर शहरामध्ये आपण आहोत आणि गडचांदूर शहर हे एकंदरीत औद्योगिकदृष्ट्याने संपन्न असेल किंवा असं एकंदरीत मानलं जातं आणि तेलंगणा राज्याच्या लगत असलेलं हे शहर आहे। आपल्यासोबत आज आहेत सचिन भोयर। खरं तर भाऊ, खरं तर जे नगरपरिषद आहे ती नगरपरिषद आर्थिकदृष्ट्या संपन्न अशी मानली जाते, कारण औद्योगिकदृष्ट्या संपन्न आहे। अशामध्ये इथे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसची सत्ता आहे आणि आपण नगराध्यक्षपदासाठी आपण उमेदवार काँग्रेस समर्पित आहात। यावेळीस कशी परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती कशी आहे, काय सांगाल? नाही बघा, कसं आहे, आता जर आपण बघितलं की या गेल्या विधानसभेला निवडणुकीला भाजपचे आमदार जरी निवडून आलेले असले तरी त्यापूर्वी या विधानसभेचे आमदार सन्माननीय सुभाषभाऊ धोटे हे होते आणि सुभाषभाऊ धोटे आमदार असताना मोठ्या प्रमाणात त्यांच्या माध्यमातून या नगरपालिकेला निधी उपलब्ध झाला। त्यांच्या निधीच्या माध्यमातून या शहरामध्ये जेवढे ओपन स्पेसेस आहे त्यापैकी जास्तीत जास्त ओपन स्पेसचा विकास झाला। तिथे सौंदर्यीकरण झालं, छान असे उद्यान त्या सगळ्या ओपन स्पेसमध्ये झाले आणि मोठ्या प्रमाणात अंतर्गत रस्ते आणि नाल्यांची सुद्धा सुविधा आणि सर्व नाल्यांचं डेव्हलपमेंट, रोडचं डेव्हलपमेंटसुद्धा सुभाषभाऊंच्या निधीमधून मोठ्या प्रमाणात झालं। खरं तर ही नगरपालिका जी आहे ही गेल्या 10 वर्षापासूनच उदयास आलेली आहे। 31 जुलै 2014ला माननीय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या अथक प्रयत्नामधून ही नगरपालिका इथे तयार झाली। खरं तर ग्रामपंचायतमधून नगरपालिकेमध्ये रूपांतरण झाल्यानंतर या मुख्य समस्या या शहरामध्ये ड्रेनेज आणि रस्त्यांच्याच होत्या। त्या मोठ्या प्रमाणात मी 2015ला जी पहिली नगरपालिकेची निवडणूक लढवली होती, ती निवडणूक मी शिवसेनेमध्ये मी त्यावेळेस होतो आणि शिवसेनेमध्ये असताना मी तिथून निवडून आलेलो होतो आणि काँग्रेससोबत युती करून त्यावेळेस आम्ही काँग्रेसचा अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष असं करून आम्ही समीकरण करून प्रथम उपाध्यक्ष बनण्याचा मला जो मान मिळाला होता, त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रस्ते आणि नाल्यांचे कामं आम्ही प्रथम 2.5 वर्ष मला मिळाल्यानंतर 2.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात ते कामे आम्ही पार पाडली। नक्कीच आपला दांडगा अनुभव राजकारणात असला आणि आपण उपनगराध्यक्ष पद देखील आपण इथं भूषवलं आहे। नक्कीच इथल्या मतदारांशी किंवा इथल्या नागरिकांशी आपली सांगड जमली आहे असं आपल्या सांगण्यावरून येते। मात्र आता ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं चित्र आपण राजकीय बघितलं आणि आता नगरपरिषदेचं एकंदरीत राजकीय चित्र आहे ते कुठेतरी बदलतं दिसतं आहे। राजुरा नगरपरिषदेमध्ये काँग्रेसची शेतकरी संघटनांशी युती झालेली दिसते, मात्र गडचांदुरात झाली नाही याची खूप मोठी चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे। यात तुम्हाला काय वाटतं, काय नेमकं काय कारण असेल? नाही बघा, कसं आहे, युती करणे नाही करणे हा त्या पक्षाचा विषय आहे। आज राजुऱ्यामध्ये जर संघटनेला वाटलं असेल की काँग्रेससोबत आपण बसलं पाहिजे, तर
राजुऱ्यामध्ये काँग्रेस आणि संघटना एकत्रित आली. गडचांदूरमध्ये संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना असं वाटलं नसेल की आपण काँग्रेससोबत गेलं पाहिजे, तर ते आमच्यासोबत इथे आले नाही. परंतु आमचे मित्रपक्ष, महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा आमच्यासोबत एक मोठ्या प्रमाणात आहे, ठामपणे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्यासोबत कधी न येणारी वंचित बहुजन आघाडी ही आज आमच्याकडे असल्यामुळे, आमच्या आघाडीमध्ये असल्यामुळे त्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात इथे मोठ्या फरकाने विजय संपादित करू असा मला आत्मविश्वास आहे. नक्कीच भाऊ, एकंदरीत गडचंद्रूमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे संस्थापक आहेत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर इथे मागच्या वेळेस आले होते. त्याचा नक्कीच प्रभाव इथे होईल अशी देखील चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या तिघांची युतीमधले आपण नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहात. खरं तर मुळात गडचांदूर शहराच्या मुख्य समस्या काय आहेत? कारण इथे औद्योगिकदृष्ट्या मांडल्या गेल्यानंतर युवकांना रोजगार असेल किंवा पिण्याचे शुद्ध पाणी असेल, रस्त्यांची जी किंवा शिक्षण, ह्या सगळ्या एकंदरीत बाजू आपण गेल्या अनेक वर्षापासून इथे स्थानिक राहता. कुठल्या समस्या सांगाल? म्हणजे इथे कुठल्या समस्या आहेत आणि आपण निवडून आल्यानंतर त्या कशा सोडवणार आहात, काय सांगाल? बघा, इथे कसं आहे, या नगरपालिकेमध्ये आज मुख्य विषय जर आपण बघितला तर प्रदूषणाचा विषय एक मोठ्या प्रमाणात आहे. प्रदूषण हा विषय जरी नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये, त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये काही गोष्टी येत जरी नसल्या तरी त्या प्रदूषणाचा विषय सोडवण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण योगदान देणारच आहोत. कारण आज जे सिमेंट प्लांट आपल्याकडे आहे, तो सिमेंट प्लांटच्या माध्यमातून इथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण केले जाते. त्या माणिगड सिमेंट प्लांटच्या माध्यमातून जे प्रदूषण इथे होत असते त्यावर आळा घालण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि विकासात्मक कामे मोठ्या प्रमाणात करण्याचा सुद्धा प्रयत्न करू. युवकांसाठी जिम्स असेल, उद्यानं असेल, जे काही उद्यानं अजून व्हायचे बाकी राहिले ओपन स्पेसमध्ये ते सुद्धा आम्ही करू. चौकाचौकांचे सौंदर्यीकरण करू. आपल्याकडे सब्जी मार्केट आहे, त्या सब्जी मार्केटचा विकास आपण करू, त्याचं सौंदर्यीकरणसुद्धा आपण करू. त्यानंतर मुक्तिधाम बऱ्याच वर्षापासून प्रलंबित विषय आहे, तिथे अजूनपर्यंत कुठलंही डेव्हलपमेंट झालेलं नाही आहे, ते सुद्धा आपण करू. आणि अंतर्गत जेवढे रस्ते नाल्यांचं जे जुन्या ड्रेनेज सिस्टम आहे त्यांना डेव्हलप करण्याचं काम आपण करू. आणि लायब्ररी कुठेही आपल्या गडचांदूरमध्ये नाही आहे नगरपालिकेची, ती एक मोठी लायब्ररी इथे ओपन करून युवकांना MPSC आणि UPSCचे क्लासेस, त्यांना मार्गदर्शन शिबिरे कशा आयोजित केले जाईल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू. नक्कीच या मुलाखतीच्या शेवट जाताना काही प्रश्न आपण घ्यावंसं वाटतं. कारण एकंदरीत इथली जी गडचांदूरचं जे राजकारण आहे त्यामध्ये निलेश ताजने असतील, आता नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, त्यांच्यासोबत गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि शेतकरी संघटने असल्याचं त्याने सांगितलं. मात्र माझी थेट लढत काँग्रेसचीच आहे, मी BJPमध्ये असलो तरी माझी लढत आपल्याशी आहे असं ते सांगत होते. अशा वेळेस टक्कर कुणामध्ये असणार आहे किंवा प्रतिष्ठेची लढाई आपली असणार आहे का? की आता इथे काय, मागच्या वेळेस राष्ट्रवादीची देखील सत्ता होती, जोगी देखील उपनगराध्यक्षपदी होते, ते देखील नगराध्यक्षपदाचे दावेदार आहेत, तिकडे ताजने आहेत आणि इकडे BJPकडनं देखील उमेदवार आहेत आणि आपण देखील आहात. या अशामध्ये आपल्याशी टक्कर घेणारा कोणता उमेदवार आहे, काय सांगाल? नाही, बघा कसं आहे, स्थानिक राजकारण जर बघितलं आणि स्थानिक राजकारणाचा इतिहास जरी आपण बघितला तर प्रत्येक वेळेस मग विधानसभा असेल की नगरपालिकेची निवडणूक असेल की लोकसभेची निवडणूक असेल, आमचा या शहरामध्ये प्रतिस्पर्धी काँग्रेसचा भाजपच राहिलेला आहे. कारण प्रत्येक वेळेस चर्चा होत असते की मागच्या निवडणुकीमध्ये संघटनेची चर्चा झाली की काँग्रेससोबत संघटनाच फाईटमध्ये, परंतु जेव्हा रिझल्ट आला तेव्हा सर्वांनी बघितलं की संघटना ही 3ऱ्या नंबरवरच होती. आणि थेट लढत ही कधी काँग्रेससमोर राहिली आहे, कधी भाजपसमोर राहिली आहे. परंतु जेव्हा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, जेव्हा ग्रामपंचायतीच्या 10 वर्ष आधीचा आपण इतिहास बघितला, ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, तेव्हा या गडचांदूरकरांनी स्थानिक राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसवरच विश्वास दाखविला आहे आणि मतांच्या टक्केवारीमध्ये नेहमीच काँग्रेस समोर राहिली. नक्कीच आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असली तरी सुभाष धोटे जे माजी आमदार आहेत ते आपल्या पाठीशी आहेतच. मात्र त्यांनी गेल्या अनेक महिन्यांमध्ये अनेक आंदोलन उभी केली, त्यात वोट चोरीचा मुद्दा मोठा होता. खरंच गडचांदूर शहरात देखील किंवा नगरपरिषदेचे जे मतदार आपले आहेत त्यामध्ये देखील काही वोट चोरी किंवा ॲड केलेले मतदार किंवा फेक मतदार, खोटे मतदार आहेत का? आणि शेवट या मतदारांना आपण काय आव्हान करणार आहात?
खरं तर ही निवडणूक जिंकण्याचा पूर्ण आमचा मानस आहे आणि तसं चित्रसुद्धा तुम्हाला आज गडचांदूरमध्ये पाहायला मिळणार की आमची स्थिती काय आहे, तुम्ही जर या सगळ्या गडचांदूरकरांचं मत घेतलं. परंतु आम्हाला भीतीसुद्धा त्याच मतचोरींची आहे आणि आम्हाला भीतीसुद्धा EVMची सुद्धा आहे. कारण जिथपर्यंत आमचा राजकीय अभ्यास आहे, कारण विधानसभेच्या आधी जी मतचोरी या विधानसभेमध्ये उघडकीस आणली गेली आणि त्याचं उगमस्थान हे गडचांदूरच होतं. कारण या गडचांदूरमध्येच जे पहिली आमची जे प्रेस वार्ता झाली असेल किंवा आम्ही जे मतचोरी उघडकीस आणली तर त्याचं उदय गडचांदूरपासून झाला. कारण 2 ते 3 हजार 1.5 ते 2 हजार मतदार जे गडचांदूरमध्ये वाढवण्यात आलेले होते ते मतं, जे वाढलेले मतं कुठल्या पद्धतीने वाढवल्या गेले याची सगळीच्या सगळी जे प्रकरण उघडकीस आणलं ते आम्ही आणलं या स्थानिक लेवलवर. आणि आजही आपण बघतो की जे परप्रांतीय मतदार होते ते शोधण्यामध्ये आणि त्या मतदारांना त्या मतदार यादीमधून बाहेर काढण्यामध्ये आम्ही यशस्वी जरी असलो, परंतु जे फेक मतदार, जे मराठी मतदार आहेत ते ज्या मतदार यादीमध्ये जे टाकण्यात आले ते आजही आम्ही काढण्यामध्ये यशस्वी झालेलो नाही. कारण या गडचांदूरमध्ये 24,500 मतदार आहेत. कुठला मतदार कुठे राहते, कुठला मतदार कुठे राहते याचे आम्ही प्रयत्न जरी केले असले तरी खूप मोठ्या प्रमाणात आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. आणि ह्या सिस्टमचा भाग आहे, निवडणूक आयोगाचा भाग आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा कुठलेही प्रयत्न केलेले नाहीत. आणि जे FIR ज्या IDsवर किंवा ज्या मोबाईल नंबर टाकून राजुरा तहसीलदारांनी जो FIR केलेला आहे त्याची साधी चौकशीसुद्धा त्या प्रकरणाची पोलीस प्रशासनाकडून झालेली नाही किंवा कुठल्याही निवडणूक आयोगाकडून त्यांच्यावर प्रेशर आणून त्या जेव्हा मीडिया त्या आरोपीपर्यंत पोहोचते किंवा मीडिया त्या FIRमधलेल्या असलेल्या मोबाईल नंबरपर्यंत पोहोचते, परंतु प्रशासन आजपर्यंत त्या व्यक्तींपर्यंत पोहोचून साधी चौकशीसुद्धा केलेली नाही. म्हणून यावरून सरळ आहे की आमच्या मनामध्ये शंका आहेच आणि ठाम असं आहे किंवा ही मतचोरी झालेली आहे. नक्कीच शेवट 20 उमेदवारांना घेऊन आपण मैदानात आहात आणि ही लढाई आता सुरू झालेली आहे. कालच जी उमेदवारी आपण दाखल केली त्याची छाननी देखील होती. आता मतदारांना आपण शेवट काय, मतदारांना, इथल्या नागरिकांना आपण काय आश्वस्त करणार आहात? आपला काय एकंदरीत जाहीरनामा किंवा आपण काय काय करणार आहात किंवा शेवट मतदारांना काय शेवट आवाहन करणार आहात, काय सांगा? नाही, मतदारांना माझी एकच विनंती आहे की एक चांगलं स्वच्छ प्रशासन आणि एक लोकांप्रती असलेलं माझ्या मनामध्ये असलेलं प्रेम आणि माझ्यामध्ये लोकांसाठी, लोकांच्या सेवेसाठी असलेली तळमळ ही कुठंतरी माझ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचली पाहिजे, जनतेपर्यंत पोचली पाहिजे. आणि माझ्या मनात असलेला जो विकासात्मक दृष्टिकोन, या गडचांदूर माझी जन्मभूमी, कर्मभूमी जरी असली तरी माझी नाड या जनतेशी जुळलेली आहे आणि या गडचांदूरचा विकास मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी मी अथक प्रयत्न करणारच आहे. तरी या माध्यमातून माझ्यावर एकदा तुम्ही विश्वास टाकून मला भरघोस मतांनी तुम्ही निवडून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. नक्कीच हे होते सचिन भोयर. खरं तर खळबळजनक आरोप देखील यांनी केलेत. आम्हाला अजूनही EVM आणि वोट चोरीवर, आम्हाला EVMवर विश्वास नाही, वोट चोरी देखील होऊ शकते असा अंदाज आणि आरोप करत त्यांनी, मी इथला स्थानिक असून माझी थेट लढत BJPशी आहे. खरं तर गडचांदूर शहराचा इतिहास आहे, BJP आणि काँग्रेसमध्ये नेहमी लढत असते, त्याच्यामुळे मी नक्कीच जिंकून जाईल किंवा विजय होईल असा देखील त्यांनी दावा केलेला आहे. खरं तर 20 उमेदवारांचा फौज घेऊन नगराध्यक्षपदी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांच्याची सांगड घालत ही एक आघाडी निर्माण करून इथे नवा प्रयोग देखील यावेळेस यांच्याकडनं होतो आहे. खरं तर लोकराज्य TVच्या माध्यमातून गडचांदूर शहराचा जो विकास आहे, पिण्याचं पाणी असेल, रोजगारांची संधी असेल, युवकांच्या प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, इथल्या प्रभागांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न खरं तर त्या प्रश्नांची उकल काढण्यासाठी आम्ही नेत्यांकडे भेट देत असतो आणि त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आमचा हा आणि जनसामान्यांपर्यंत नेत्यांचं मत जावं यासाठी लोकराज्य TV तत्पर आहे. आणि या संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन जनसामान्यांचे प्रश्न आम्ही नक्कीच घेणार आहोत. आम्ही असंच भेटत राहणार आहोत. आज आपण गडचांदूर शहरामध्ये आहोत आणि हा जो निवडणुकीचा बिगुल हा संपूर्ण एकंदरीत राजकीय जी घडामोड प्रत्येक क्षणी ही इथली बातमी आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करणार आहोत. कॅमेरामॅन शैलेश गणवीरसह मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.